आपल्या सर्वांना माहिती आहे की होळी आणि धुळीवंदन निमित्त लोक ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असतात, दारू पिऊन गाड्या चालवून अपघात होत असतात. त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक विभागातर्फे घेण्यात होत्या. त्याप्रमाणे काल आझमशाह चौक येथे ट्रॅफिक लकडगंज विभागातर्फे नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला मेओ साईडकडून टेलिफोन एक्सचेंज साईडकडे जाताना एका दुचाकीवरील दोन इसमांनी समोरची नाकाबंदी बांधून स्वतःला त्या तपासणीपासून दूर ठेवण्यासाठी जोरात गाडी चालवून वेडीवाकडी चालवून नाकाबंदीसाठी उभे असलेले विजय गीते या पोलीस हवालदार कर्मचाऱ्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला ठार मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचं विश्लेषणामध्ये आढळून आलेलं आहे. त्याप्रमाणे देखील पुढील कारवाई करत आहोत. आज आता पुढील तपास त्यांचा त्याबाबत चालू आहे. एक आरोपी आहे रुपेश उईके आणि दुसरा आहे गणेश चव्हाण. दोन्ही नंदनवन हद्दीमध्ये राहणारे आहेत आणि ते जरीपटका किंवा सदर या भागातून दारू पिऊन आपल्या घरी निघाले होते असं प्राथमिक चौकशीत दिसून आलेलं आहे. अधिक तपास करत आहोत.